तर डिस्काउंटिंग आणि व्हॅल्यू याच्याबद्दल आपण आज बोलूयात. याच्याबद्दल तुम्हाला काय? तुम्हाला जर एक स्ट्रॉंग ब्रँड बनवायचा असेल ना, तर तुम्हाला व्हॅल्यू क्रिएट करणं गरजेचं आहे. डिस्काउंटिंग ब्रँडला रिस्पेक्ट नसतो, मान सन्मान नसतो. आणि डिस्काउंटिंग मध्ये असं असतं की लोकांची अपेक्षा त्या ब्रँड बद्दल किंवा त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट बद्दल अशी असते की जेव्हा डिस्काउंट सुरू होईल ना तेव्हा आम्ही विकत घेऊ. मग कायमस्वरूपी काही ब्रँड्सना 12 महिने डिस्काउंटच्या व्यतिरिक्त ते सेल करूच शकत नाही. तर डिस्काउंटिंग इज नॉट अ ग्रेट वे टू डू. आणि व्हॅल्यू क्रिएशन इज व्हॅल्युएशन. व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू कशी क्रिएट करायला? माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव आहे ग्रेगरी डिसोजा आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे अँकर मार्क. तर त्यांनी काय केलं, ते औषध फिलिंगच्या मशीन्स मॅन्युफॅक्चर करतात. तर त्यांनी एक अशी मशीन मॅन्युफॅक्चर केली ज्याच्यामध्ये जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतो ना, ही गोळी सकाळी घ्यायची, एक दुपारी घ्यायची, एक संध्याकाळी घ्यायची, आणि हमखास आपण कामाच्या भरात ते विसरतो. काय चॅलेंजेस त्या कस्टमरला येतात ते जर आपण एकत्र घेतले तर मला वाटतं व्हॅल्यू ॲडेड. यु नो व्हॉट डू यू थिंक? 100%. चेरायस नावाची एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट केले आणि ह्या कंपनीचा बिझनेस आहे चहा आणि कॉफीचा. चहा, कॉफी, हळदी, दूध, सूप. तर त्यांनी मशीन क्रिएट केले, मशीन इलेक्ट्रॉनिक डिजिटल मशीन्स क्रिएट केले. मला असं वाटतं की जगात सगळ्यात ऍडव्हान्स्ड कॉफी टी वेंडिंग मशीन ती असावी. त्यांनी त्याच्यामध्ये एवढी टेक्नॉलॉजी भरली की त्याच्यामध्ये पूर्ण एक उभा आयपॅड असतो. मुद्दा हा आहे की किती जरी तुमचं साधारण प्रोडक्ट असेल तरी त्यात डेफिनेटली काहीतरी व्हॅल्यू ॲड तुम्ही करू शकता. मी तुम्हाला अजून एक स्ट्रॅटेजी सांगतो. म्हणजे असे बरेच ब्रँड्स आहेत, ते काय करतात, डिस्काउंट आणि व्हॅल्यू क्रिएशन हे दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करतात. आता अमुक असे ब्रँड्स आहेत, त्यांच्या दुकानात जर तुम्ही गेलात ना, तर एका सेक्शनला त्यांचं डिस्काउंट चालू असतं आणि दुसऱ्या सेक्शनला नॉन डिस्काउंटेड माल असतो. उद्योजकांना नेहमी असा एक प्रश्न असतो की मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट हे डिस्काउंट वर जास्त द्यायचं की व्हॅल्यू ऍड करून प्रोडक्टला प्रमोट करायचं. कारण डिस्काउंटिंग दिलं की फास्ट ग्रोथ होते आणि व्हॅल्यू क्रिएट करायला ती व्हॅल्यू कशी क्रिएट करायची किंवा व्हॅल्यू क्रिएट करायला वेळ खूप लागतो आणि तोपर्यंत सस्टेनन्स होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा टेम्पटेशन होत की व्हॅल्यू क्रिएट करायला वेळ लागेल, पण आता जर मी डिस्काउंट दिला तर इमिजिएटली सेल होईल. तर डिस्काउंटिंग आणि व्हॅल्यू याच्याबद्दल आपण आज बोलूयात. याच्याबद्दल तुम्हाला काय? तुम्हाला जर एक स्ट्रॉंग ब्रँड बनवायचा असेल ना, तर तुम्हाला व्हॅल्यू क्रिएट करणं गरजेचं आहे. डिस्काउंटिंग ब्रँडला रिस्पेक्ट नसतो, मान सन्मान नसतो. आणि डिस्काउंटिंग मध्ये असं असतं की लोकांची अपेक्षा त्या ब्रँड बद्दल किंवा त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट बद्दल अशी असते की जेव्हा डिस्काउंट सुरू होईल ना तेव्हा आम्ही विकत घेऊ. मग कायमस्वरूपी काही ब्रँड्सना 12 महिने डिस्काउंटच्या व्यतिरिक्त ते सेल करूच शकत नाही. तर डिस्काउंटिंग इज नॉट अ ग्रेट वे टू डू. आणि व्हॅल्यू क्रिएशन इज व्हॅल्युएशन. जर तुम्ही तुमच्या कस्टमरला त्यांनी दिलेल्या पैशापेक्षा जास्ती जर व्हॅल्यू क्रिएट करून दिलं तरच तुम्ही त्याला ब्रँड बनवू शकता. डिस्काउंटिंग मध्ये ब्रँड बनवणं फार कठीण आहे. किंवा तुम्ही यू आर नोन एज अ डिस्काउंट ब्रँड, ऑलवेज ऑन डिस्काउंट. आणि ते डिस्काउंट जर नसलं ना तर सेल ड्रॉप होतो. आणि मी असे बरेच ब्रँड्स पाहिलेले आहेत ज्यांना डिस्काउंट शिवाय पर्याय नाही. मग ते लोक काय करायला लागले की भाव चढवतात आणि मग डिस्काउंट करतात. मग परत त्यांचं गुडविल खराब होतं. मग लोकांना हे कळून चुकतं की बाबा हे लोक खेळतात आमच्या बरोबर, की पैसे वाढवायचे आणि नंतर कमी करायचे तरी सुद्धा नॉर्मल प्राइसिंग पेक्षा महाग विकायचं. तर इट इज नॉट अ ग्रेट पब्लिक इम्प्रेशन. डिस्काउंटिंग ब्रँड इज नॉट अ ग्रेट पब्लिक इम्प्रेशन. सो व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काय? बेसिकली आपण आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या थ्रू कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. म्हणजे आमची मशीन 40% कमी डिस्काउंट मध्ये तुम्हाला मिळेल ह्याच्यापेक्षा आमची मशिनरी तुमची 40% प्रोडक्टिव्हिटी वाढवेल. नो, दॅट इज व्हॅल्यू क्रिएशन. तर आपला सर्व्हिस आणि प्रोडक्ट व्हॅल्यू काय ऍड करतंय तर त्याच्यावर मला वाटतं फोकस करायला हवं. कारण डिस्काउंट मध्ये यू आर नॉट क्रिएट अ USP. आपण USP क्रिएट करत नाही आहोत, पण व्हॅल्यू मध्ये तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्या कस्टमर. तर व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू कशी क्रिएट करायला? माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव आहे ग्रेगरी डिसोजा आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे अँकर मार्क. तर त्यांनी काय केलं, ते औषध फिलिंगच्या मशीन्स मॅन्युफॅक्चर करतात. तर त्यांनी एक अशी मशीन मॅन्युफॅक्चर केली ज्याच्यामध्ये जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतो ना, ही गोळी सकाळी घ्यायची, एक दुपारी घ्यायची, एक संध्याकाळी घ्यायची, आणि हमखास आपण कामाच्या भरात ते विसरतो. तर त्यांनी एक अशी कॅप्सूल बनवली ज्याच्यामध्ये ती कॅप्सूल 1/3 डायल्यूट होते सकाळी, 1/3 डायल्यूट होते दुपारी आणि 1/3 डायल्यूट होते संध्याकाळी. म्हणजे तुम्ही गोळी एकदाच घ्यायची आणि ते गोळी आपलं काम करेल. तर त्यांनी त्या मशीनचं शोध लावला आणि ही बिकेम अ व्हॅल्यू क्रिएटर. म्हणजे फार्मा कंपनीसाठी किती सोयीस्कर झालं त्या प्रोडक्टला विकायला. तर ही क्रिएटेड अ व्हॅल्यू फॉर हिज कस्टमर. आता त्यांनी त्या मशीनचे जास्ती पैसे घेतले की नाही ते मला माहित नाही, पण जास्ती जरी घेतले असते तरी सुद्धा इट इज व्हॅल्यू क्रिएशन. जेव्हा आपण आपल्या कस्टमरसाठी व्हॅल्यू क्रिएट करतो ना तेव्हा आपली व्हॅल्यू वाढते. तर ज्या फार्मा कंपनीने त्या मशीन्स घेतल्या त्यांनी इनडायरेक्टली काय केलं, त्यांच्या कस्टमरसाठी व्हॅल्यू क्रिएट. आणि ते तुम्हाला कसं करून मिळालं, ज्या मशीन मॅन्युफॅक्चररने तुम्हाला मशीन दिली त्या मशीन मॅन्युफॅक्चरर मुळे तुम्ही ती व्हॅल्यू तुमच्या कस्टमरसाठी क्रिएट करू शकला. तर इट इज अ चेन रिॲक्शन. पण जर तुम्ही असं व्हॅल्यू क्रिएट करत गेलात तर मग तुम्हाला कस्टमरचा प्रतिसाद मिळतो आणि रिस्पेक्ट मिळतो. व्हॅल्युएशन
आणि रिस्पेक्ट याच्यामध्ये डायरेक्ट कोरिलेशन असतो. ज्या कंपनीला आपल्याला मान सन्मान असतो ना, त्या कंपनीचं व्हॅल्युएशन सर्वात जास्ती असतं आणि कोइन्सिडेंटली अशा कंपनीचं प्रॉफिट देखील चांगलं असतं, कारण त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळतो. आणि शेवटी बिझनेस म्हणजे काय, तुम्हाला केवढ्या लोकांची साथ मिळते आणि तुमच्यासाठी तुमची लोक म्हणजे तुमचे कस्टमर्स, तुमचे वेंडर्स वगैरे वगैरे. पण कस्टमर्स महत्वाचे. तर जर तुम्हाला तुमच्या कस्टमरची साथ मिळाली तर तुमचं व्हॅल्युएशन आणि प्रॉफिटेबिलिटी तसंच वाढतं. सो व्हॅल्यू क्रिएशन शुड बी द बिझनेस, नॉट डिस्काउंटिंग. एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे की खरी बेस्ट कॉफी इन द वर्ल्ड जी बनते कुर्क मध्ये किंवा कुठेही, ती एकदम स्वस्तात बनते, म्हणजे काहीतरी 100 रुपये किलो वगैरे असेल. पण ती जशी जशी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड होत जाते तशी त्याची प्राइस वाढत जाते. म्हणजे आपल्याकडे तो रात्री सायकलवर जो कॉफीवाला विकतो त्यातली फक्त 5 ग्रॅम कॉफी घेतो, त्यात गरम पाणी टाकतो आणि मग त्याचे 20 रुपये. मग तेवढीच कॉफी जेव्हा एक उडपी आपल्याला देतो तेव्हा तो एसी देतो, पाणी देतो, बडीशेप देतो आणि मग त्याचे 50 रुपये 70 रुपये घेतो. तीच 5 ग्रॅम कॉफी जेव्हा मोठं एक कॉफी शॉप घेतं, स्टारबक्स, ते 200 रुपये घेतं. आणि तीच 5 ग्रॅम कॉफी जेव्हा एक 5 स्टार हॉटेल घेतं तेव्हा त्याची 500 रुपये घेतं. सो प्रोडक्ट तेच आहे, पण त्याला व्हॅल्यू आपण ऍड करत गेलो आणि म्हणून त्याची व्हॅल्यू वाढते. सो मला वाटतं एक स्ट्रॉंग कम्युनिकेशन क्रिएट करणं गरजेचं आहे. जर आपल्याला व्हॅल्यू वाढवायची असेल तर लोकांना कळायला हवं की मी हे का पैसे एक्स्ट्रा द्यावे किंवा मला याच्यातनं काय व्हॅल्यू मिळू. तर स्ट्रॉंग कम्युनिकेशन करायला हवं असं मला वाटतं. मी याच्या पलीकडे जाऊन एक उदाहरण देतो. दुबईमध्ये एक रेस्टॉरंट आहे, तिथे एक कप कॉफी $900 आहे. $900 म्हणजे आपण गृहीत धरूया की 100 रुपयाचा भाव आहे, तर 90,000 रुपये झाले. 90,000 रुपयाची एक कप कॉफी. जेव्हा एका माझ्या मित्राला समजलं तर तो आश्चर्यचकित झाला आणि तो बघायला गेले की 90,000 रुपयामध्ये तो काय पाचतो काय, म्हणजे हाऊ इज इट पॉसिबल की 90,000ची कॉफी असेल, सोन्याचा कप आहे की काय. आणि ते पूर्ण रेस्टॉरंट फुल होतं, फुल. जेव्हा त्याच्याबद्दल शोध लावला तेव्हा समजलं की तो कॉफी विकत नाहीये, तो ती रूम विकतोय. कारण त्या कॅफेमध्ये बसणारा प्रत्येक व्यक्ती रती महारथी आहे. तर अनेक लोक असे असतात, यंगस्टर, जे तिथे कॉफी घेण्याच्या बहाण्याने जातात आणि 10-10, 20-20 कोटीचे चेक घेऊन बाहेर पडतात, कारण त्यांचे इन्व्हेस्टर्स त्या रूम मध्ये बस. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, व्हॅल्यू तुम्ही किती क्रिएट करावी हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर त्या माणसाने समजा 20 रुपयाच्या कॉफीचे 90,000 रुपये लावले, पण त्यांनी तुम्हाला ते रूम विकलं, ज्या रूम मध्ये सगळे रती महारथी बसलेले असतात, म्हणजे जे तुम्हाला कधीच भेटू शकत नाही ते तुम्हाला तिकडे भेट. आता आपले जे कॉमन मित्र आहेत, जोडपं, नवरा बायको, इंटिरियर डिझायनिंग करतात, तर त्यांनी त्यांचं घर चेंज केलं. कांदिवलीवरनं ते गेले लोधा पार्क मध्ये, आणि त्या लोधा पार्क मध्ये सुरुवातीच्या 3 वर्षामध्ये त्यांचं पूर्ण फ्लॅट फ्री झालं. एवढे इंटिरियरचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना त्या कॉम्प्लेक्स मध्येच भेटलं. तर मी त्यांना मजाक मध्ये असं बोललो की आता बाबा हे कॉम्प्लेक्स संपलं ना, तर आता नवीन कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट व्हा, तिथे तुम्हाला नवीन कस्टमर्सचे ऑर्डर्स मिळायला सुरू होतील. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय आहे की व्हॅल्यू एडिशन इज द बिझनेस मॉडेल. तुम्ही कुठचा प्रॉब्लेम किती सोप्या प्रकारे सॉल्व्ह करता आणि किती कमी पैसे त्याच्यासाठी चार्ज करता याच्यावर अवलंबून असतं. आणि शेवटी कसं असतं की तुम्ही कुठे अवेलेबल आहात ना, ह्याला महत्व आहे. म्हणजे बिस्लेरीचं पाणी, म्हणजे जे पाणी तुम्हाला रस्त्याच्या एका स्टॉलवर मिळेल, पाणी तेच असतं, त्याची कॉस्ट वेगळी, रेल्वे स्टेशनवर त्याची कॉस्ट वेगळी, एअरपोर्टवर त्याची कॉस्ट वेगळी, आणि विमानामध्ये सुद्धा त्याची कॉस्ट वेगळी. विमानामध्ये ते तुम्हाला 5 पटीने महाग मिळतं, कारण ते तुम्हाला विमानात दिलं जातं. तर व्हॅल्यू क्रिएट करणं हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ते व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी तुम्ही कुठे विजिबल असले पाहिजे किंवा ते कुठे अवेलेबल असलं पाहिजे याला देखील महत्व. सो बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी प्रोडक्ट आता पूर्ण डेव्हलप केलेलं आहे, म्हणजे त्या प्रोडक्ट मध्ये डेव्हलप करण्यासारखं काहीच नाहीये, तर मी आता प्रीमियम प्राइस कशी चार्ज करू. म्हणजे रेग्युलर उदाहरण घेतलं तर एखादं मिठाई असेल किंवा जसं आपण कॉफी घेतो किंवा एखादी मशिनरी असेल की दिस इज द बेस्ट मशीन नाव, पण याची आता मी कॉस्ट वाढवण्यासाठी काय करू. तर याच्या मागे आणि याच्या पुढे जे प्रॉब्लेम्स आहेत दॅट आय थिंक इफ यू सॉल्व तर व्हॅल्यू क्रिएट होते. म्हणजे मशीन घ्यायच्या आधी किंवा एखादं प्रोडक्ट घ्यायच्या आधी काय चॅलेंजेस आहेत आणि त्याच्या पुढचे काय चॅलेंजेस आहेत. म्हणजे एखाद्या आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जातो तर आपण फक्त कॉफीसाठी जात नाही, तर बाकीचे सगळे चॅलेंजेस तो सॉल्व्ह करतो. म्हणजे तुम्हाला बसायला एक चांगली जागा मिळते, पार्किंग पासून, व्हॅले, सिक्युरिटी, करेक्ट, वॉशरूम झालं, एक चांगला अटेंडंट, वेल क्वालिफाईड अटेंडंट तुम्हाला मिळतो, तुम्हाला अँबियन्स चांगला मिळतो, तुम्हाला वेळ जास्त मिळतो. तर कॉफीवर डेव्हलप करणं, कॉफीची टेस्ट अजून वाढवणं, दॅट इज नॉट द सोल्युशन. आणि लोकांना वाटतं की मी प्रोडक्ट अजून डेव्हलप केला तर कॉस्ट अजून डेव्हलप. तर प्रोडक्टच्या आधी आणि प्रोडक्टच्या नंतर काय चॅलेंजेस त्या कस्टमरला येतात ते जर आपण एकत्र घेतले तर मला वाटतं व्हॅल्यू ॲडेड. व्हॉट डू यू थिंक? 100%. चेरायस नावाची एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट केले, आणि ह्या कंपनीचा बिझनेस आहे चहा आणि कॉफीचा. चहा, कॉफी, हळदी, दूध, सूप. तर त्यांनी मशीन क्रिएट केले, मशीन, इलेक्ट्रॉनिक डिजिटल मशीन्स क्रिएट केले. मला असं वाटतं की जगात सगळ्यात ऍडव्हान्स्ड कॉफी टी वेंडिंग मशीन ती असावी. त्यांनी त्याच्यामध्ये एवढी टेक्नॉलॉजी भरली की त्याच्यामध्ये एक पूर्ण उभा आयपॅड असतो, आयपॅड टाईपचं टचपॅड असतं. तर त्यांनी काय केलं, परिमल शाह नावाचा उद्योजक आहे, ब्रिलियंट उद्योजक, यंग माणूस आहे. त्यांनी काय केलं की त्या मशीनला एवढं ऑटोमेट केलं की ज्या कंपनीमध्ये ती मशीन लागते ना
तर त्या मशीनचा टोटल डेटा इज लाईव्ह ऍट ऑल टाइम्स. त्यांनी एवढं केलं की त्याच्यामध्ये लागणारे जे पावडर आहे हे पावडर सुद्धा फक्त त्याचीच कंपनी पुरवू शकते. त्याच्यावर एक QR कोड आहे, तो QR कोड असला तरच ती मशीन चालणार, नाहीतर नाही चालणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या मशीनला तुम्ही तुमच्या मोबाईल मधनं ऍपच्या मार्फत ऑपरेट करू शकता. तिसरी गोष्ट, त्या मशीनचा काउंट आहे की किती कॉफी गेले, किती चहा गेले, किती सगळ्या टेक्नॉलॉजी आला. चौथी गोष्ट म्हणजे जर तो सॅचे संपला, समजा एका मशीन मध्ये 3 त्याने आयटम लावले, कॉफी, चहा आणि हळदी दूध, एक गृहीत धरा, तो 5 मशीन 5 आयटम्स पण लावायचे मशीन्स आहेत त्याच्याकडे, पण समजा आपण 3चं गृहीत धरलं. समजा कॉफी जर संपली तर कुठच्याही अटेंडंटला लक्षात ठेवायची गरज नाही किंवा ओपन करून चेक करायची गरज नाही. मशीन्स मध्ये कसं असतं, जेव्हा ते काही पडत नाही ना तेव्हा समजतं की संपलं. Correct. या मशीन मध्ये वैशिष्ट्य असं आहे की ते संपायला आलं ना की ऑटोमॅटिकली त्याला मेसेज येतो, वेंडरला किंवा डिस्ट्रीब्युटरला, की या मशीन मध्ये या लोकेशनवर हे आयटम संपायला आलेले वाह. आणि मग ते रिफिल होतं, ऑटोमॅटिकली रिफिल होतं. म्हणजे सर्व्हिस न थांबता तुम्हाला सर्व्हिस मिळते. म्हणजे त्यांनी काय व्हॅल्यू ऍड केलं, तुमचा चहा, कॉफी, हळदी दूध, सूप जे तुम्ही प्रोव्हाइड करताय ते अतिउत्कृष्ट असणारच हे गृहीत धरून चालेल, हे गृहीत धरा. परंतु त्यांनी तुम्हाला एवढी सोय करून दिली ना, एवढं त्या मशीन मध्ये क्वालिटी क्रिएट करून दिली, म्हणजे एवढी व्हॅल्यू क्रिएट करून दिली ना की ऑटोमॅटिकली त्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढलं, त्या कंपनीचं रेव्हेन्यू वाढलं आणि जो कस्टमर त्या मशीनला युज करतोय त्याचे सॅटिस्फॅक्शन लेवल्स वाढतात, रोज वाढतात. आणि तुम्हाला परफेक्ट कंट्रोल येतो की या महिन्यामध्ये मी किती पैसा चहा, कॉफी, हळदी दूधवर खर्च. तर क्लॅरिटी ऑफ इन्फॉर्मेशन सुद्धा एक व्हॅल्यू ऍड आहे आजच्या तारखेला. तर तुम्हाला ते व्हॅल्यू ऍडिशन अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. तर दिस इज फॅन्टॅस्टिक वे ऑफ डुईंग बिझनेस. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. आमची अजून एक कंपनी, त्या कंपनीचं नाव आहे सुगंध लोक. त्याच्यामध्ये आम्ही धूप आणि अगरबत्त्या विकतो, पूर्ण भारतामध्ये अवेलेबल. तर आम्ही काय केलं की दिवाळीमध्ये, मागच्या दिवाळीमध्ये तुम्हाला दुकानामध्ये यायची गरज नाही. जर तुम्ही 999 रुपयाचं परचेस जर कन्फर्म केलं तर गाडी भरून वेगवेगळे व्हरायटीच्या अगरबत्ती आणि धूप तुमच्या दाराशी आहेत आणि त्याच्यामधनं तुम्ही चॉईस करा. कंडिशन एवढंच आहे की तुम्हाला 999चं तुम्हाला घ्यावं लागेल. अजून एक उदाहरण देतो. हल्ली ई कॉमर्स एवढ्या जोरात चाललेलं आहे, म्हणजे आपली प्रामुख्याने सगळीच शॉपिंग जर आपण बघायला गेलो तर आपण मोबाईलच्या कम्फर्टवर करतोय. परंतु कपड्यांमध्ये प्रॉब्लेम काय असतो, फिटिंगचा, आणि वेगवेगळ्या ब्रँडचे सायझेस मध्ये फरक पडतो, हमखास फरक पडतो. तर आता एक कंपनीने असं स्टार्टअप केलंय की त्यांनी 8-10 वेंडर्सला ऑनबोर्ड केलंय आणि तुम्हाला जर त्यांच्या कपडे खरेदी करायचे असतील ना तर ते लोक सगळ्या कपड्याचे ऑप्शन्स तुमच्याकडे घेऊन येतात. तुम्ही सिलेक्ट करा, ते ऑप्शन्स घेऊन माणूस तुमच्या घरी येतो. तुम्ही तिथेच घालून तुम्ही पाहू शकता, तुमच्या घराच्या कम्फर्टमध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्ही तिथे घालून पाहू शकता. आणि जर तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता. आता याच्यापेक्षा चांगली सोय काय. नाहीतर ई कॉमर्स मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता की आपण कपडे ऑर्डर केले आणि जर त्याची फिटिंग बरोबर नसली की मग ते परत त्यांना कुरिअर करा, मग परत ते कुरिअर तुम्हाला करतील. म्हणजे याच्यामध्ये 15-20 दिवस, महिनाभर निघून जातो. आणि मग त्याच्यामध्ये ते लोक शंका करतात की तुम्ही वापरून परत करतायत का, खराब करून परत करतायत का, वगैरे वगैरे. म्हणजे इट इज अ मॅटर ऑफ डिस्प्यूट. तर या स्टार्टअपने तो प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह केला. म्हणजे हे सगळे जे आहेत ना, हे सगळे व्हॅल्यू एडिशन्स आहेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्टमध्ये व्हॅल्यू क्रिएट करायचं असलं ना तर गरजेचं नाहीये की ते व्हॅल्यू तुम्हीच क्रिएट करायला पाहिजे. तुम्ही ते व्हॅल्यू क्रिएशन दुसऱ्या कुठच्या तरी एक्सटर्नल सर्व्हिसेसच्या मार्फत देखील क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल, या कपड्याच्या कंपन्या, आता हे कपड्याच्या कंपनीने ही सर्व्हिस सुरू नाही केली, कोणीतरी ती सर्व्हिस सुरू केली आणि त्या कपड्यांच्या कंपनीला त्याच्यावर जोडलं. तर काय झालं, या 2 कंपनी जेव्हा एकत्रित आले तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या कस्टमरला व्हॅल्यू क्रिएशन. आता ही जी कंपनी कपडे घेऊन तुमच्या दारात येते त्यांना पेमेंट कोण करतं, त्यांना पेमेंट कस्टमर डायरेक्टली करत नाही, त्यांना पेमेंट करतं त्या कपड्यांची कंपनी ज्याचा माल विकला जातो. आणि त्या कंपनीला फायदा काय झाला, फिक्स कॉस्ट न मेंटेन करता डिलिव्हरी सर्व्हिस सुरू झाली. म्हणजे त्याला आपण म्हणतो सक्सेस फी, की सेल जर झाला तरच त्याच्या रेव्हेन्यू मधनं तुम्हाला आम्ही शेअर. तर आता बिझनेस हा जो आहे ना, हा एक इकोसिस्टमचा प्ले झालेला आहे. इट इज अन इकोसिस्टम. जर समजा अगरबत्त्यांचा किंवा धूपचा जर आम्हाला बिझनेस करायचा आणि क्विक कॉमर्स मध्ये जर आम्ही टाकलं तर मग आमचं प्रोडक्ट देखील तुमच्या दारात 20 मिनिटात पोहोचू शकतं, 10 मिनिटात पोहोचू शकतं, 30 मिनिटात पोहोचू शकतं. फक्त डॉमिनोज पिझ्झा नाहीये 30 मिनिटात येणारा. आज तुम्हाला सगळीच सामग्री 30 मिनिटाच्या खाली मिळते. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटात तुम्हाला प्रोडक्ट मिळतात. हे जगाला शिकवलं कोणी, डॉमिनोज. त्यांचं व्हॅल्यू एडिशन काय होतं, 30 मिनिटात जर पिझ्झा नाही आला तर फ्री. जगामध्ये पहिल्यांदा असं कोणीतरी ऐकलं असावं. तर दिस इज ऑल नथिंग बट व्हॅल्यू क्रिएशन. म्हणजे लोक पहिल्यांदा असं होत असेल की लोक पिझ्झाचा ऑर्डर देत असणार आणि प्रार्थना करत असणार की बाबा लेट होऊन द्या, फुकटमध्ये थंड पिझ्झा पण चालेल. तर हे सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, उद्योजकाचे स्ट्रॅटेजीज आहेत सक्सेस करण्यासाठी. डॉमिनोज जगातला सगळ्यात टॉप पिझ्झा होता का मला माहिती, परंतु सगळ्यात पॉप्युलर झाला का हे सगळ्यांना माहिती. सगळ्यात फास्टेस्ट पिझ्झा होता तो. सगळ्यात फास्टेस्ट पिझ्झा
आणि किती ग्रो झाला आज परिस्थिती माहित नाही मला, कारण आज जग चेंज झालेलं आहे, परंतु ह्या टाईपच्या स्ट्रॅटेजीजमुळे लोकांनी पूर्ण गेम चेंज. सो याच्यामध्ये परत तोच मुद्दा येतो की आपल्या कस्टमरचे पेन्स आयडेंटिफाय करणं. येस, फक्त प्रोडक्ट न देता एकदम बेसिक उदाहरण माझ्या लक्षात आलं आता, आणि लोकांना वाटतं की स्टार्टअप रिलेटेडच आपण व्हॅल्यू क्रिएट करू शकतो, असं काही नाही. एकदम ट्रेडिशनल बिझनेसमध्ये पण व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. माझ्याकडे एक ना रेती सप्लायर माझा मित्र होता, उद्योजक, जो कॉन्ट्रॅक्टर्सना ऑन साईट रेती सप्लाय करायचा. तर त्याला पण कॉम्पिटिशन होती आणि त्याचा जॉग्राफिकल एरिया लिमिटेड होता, त्यामुळे तो बाहेर कुठे जाऊ शकत नव्हता. तर त्याने काय केलं, त्यांनी त्या जो इंजिनियर असतो त्याच्याबरोबर एक सॉफ्टवेअर बनवलं आणि त्याचं कन्स्ट्रक्शन कुठपर्यंत आलंय ते त्याला आधीच कळायचं, आणि ती रेती संपायच्या आधी त्याला फोन जायचा की आता बाबा तुझं तो स्लॅब इथपर्यंत आलेला आहे, तर कदाचित तुझी रेती संपत असेल तर मी पाठवू का दुसरी रेती. तर ह्याच्यामुळे त्यांनी अख्खं मार्केट कॅप्चर केलं होतं, कारण त्या फील्डमध्ये कुणी इनोव्हेशन नव्हतं केलं की रेती सप्लायिंग ह्याच्यामध्ये मी काय इनोव्हेट करणार. पण त्यांनी तो पण त्या आर्किटेक्टमध्ये तो ग्राफ असतो असा की कुठलं काम कधी चालू होणार वगैरे वगैरे, आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी ते केलं होतं. तर मुद्दा हा आहे की किती जरी तुमचं साधारण प्रोडक्ट असेल तरी त्यात डेफिनेटली काहीतरी व्हॅल्यू ऍड तुम्ही करू शकता. मी तुम्हाला अजून एक स्ट्रॅटेजी सांगतो. म्हणजे असे बरेच ब्रँड्स आहेत, ते काय करतात, डिस्काउंट आणि व्हॅल्यू क्रिएशन हे दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करतात. आता अमुक असे ब्रँड्स आहेत, त्यांच्या दुकानात जर तुम्ही गेलात ना, तर एका सेक्शनला त्यांचं डिस्काउंट चालू असतं आणि दुसऱ्या सेक्शनला नॉन डिस्काउंटेड माल असतो. आणि प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना ते नॉन डिस्काउंटेड सेक्शन मध्येच असतात हमखास, जे आपल्याला नाही आवडत ते डिस्काउंट कॅटेगरीमध्ये असतात. तर तिथे त्या उद्योजकाची जी स्ट्रॅटेजी ती वेगळी आहे. ती स्ट्रॅटेजी काय आहे, डिस्काउंट असल्यामुळे इट इज अ हुक. डिस्काउंटमुळे कस्टमर आतमध्ये आला आणि आतमध्ये आल्यानंतर त्याला 2 आयटम डिस्काउंटवाले आवडले आणि 4 आयटम त्याला नॉन डिस्काउंटेडचे आवडले. इफेक्टिव्हली काय झालं की जो डिस्काउंट त्या ब्रँडने दिलाय दॅट इज देअर कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट. तो एकदा दुकानात आला की मग त्याला डिस्काउंटचाही माल विकला गेला आणि नॉन डिस्काउंटेड मालही विकला गेला. तर अशा पद्धतीने सुद्धा लोक स्ट्रॅटेजी बसवतात. आणि डिस्काउंटिंग विच इज आय डोंट प्रमोट डिस्काउंटिंग, पण डिस्काउंटिंग हा एक विषय आणि दुसरा आहे एक आहे व्हॅल्यू क्रिएशन. याचं कॉम्बिनेशन. देयर इज अ थर्ड कॅटेगरी. द थर्ड कॅटेगरी, बऱ्याच कॅटेगरीज असतील, मी तुम्हाला 2-3 कॅटेगरी बद्दल म्हणतोय. थर्ड कॅटेगरी अशी आहे की पॅकेज डील. पॅकेज डील कसं असतं, फॉर एक्झाम्पल एखाद्या आपण रिसॉर्टमध्ये राहायला गेलो किंवा एका हॉटेलमध्ये आपण राहायला गेलो तर वेगवेगळे पॅकेजेस असतात. म्हणजे फक्त हॉटेल रूम, मग हॉटेल रूम विथ ब्रेकफास्ट, मग त्याच्यानंतर हॉटेल रूम विथ ब्रेकफास्ट आणि डिनर, मग हॉटेल रूम विथ ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर प्लस वर डिस्काउंट असं आहे. तर पॅकेज डील म्हणजे डिस्काउंट न देता तुम्ही परत एक व्हॅल्यू क्रिएट करता. आता आपल्याला पॉडकास्टिंग आणि आपण कॉन्टेंट वगैरे बनवत राहतो नेहमी, तर पॉकेट 4 नावाचं एक डिव्हाइस आलेलं आहे. पॉकेट 4 छोटंसं, साधारणतः 1 फुटाचं असतं. त्यांचे 2 पॅकेजेस आहेत. एक पॅकेज असं आहे फक्त कॅमेरा, म्हणजे फक्त ते त्याचे हँडल आणि कॅमेरा, त्याची 55,000ची कॉस्ट. आणि त्याचं एक क्रिएटर किट आहे. क्रिएटर किट म्हणजे काय, एक छोटीशी लाईट, एक एक्स्ट्रा बॅटरी, वायरलेस मायक्रोफोन, पूर्ण किट आलं. त्याचे 72,000. म्हणजे पॅकेज डील मध्ये तुम्हाला व्हॅल्यू जास्ती मिळते आणि डिस्काउंट देण्यापेक्षा तुम्ही व्हॅल्यू जास्ती देता. ते एका हिशोबाचं डिस्काउंटच झालं, परंतु पॅकेज डील असल्यामुळे कस्टमर डिसिजन फास्ट करू शकतो. तर ब्रँड पण डायल्यूट नाही झालं आणि ऍट द सेम टाइम तुमची ऍव्हरेज पर ऑर्डर व्हॅल्यू पण वाढली. कारण हल्ली आहे ना एक दुसरी एक स्ट्रॅटेजी सुरू झालेली आहे की आपलं ऍव्हरेज ऑर्डर प्राइस काय किंवा ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू किती. लोकांची ही रेस लागलेली की आपण ऑर्डर व्हॅल्यू कशी वाढवू शकतो. आता आमचे रेस्टॉरंट्स आहेत सांतेस पाकूस, तर तिथे एक कॉन्सेप्ट असतं, म्हणजे कुठच्याही रेस्टॉरंटमध्ये ते कॉन्सेप्ट असतं की बिलिंग, ऍव्हरेज बिलिंग पर हेड किती आहे आणि ती कशी वाढवायची. कुठच्या रेस्टॉरंटचं ऍव्हरेज बिलिंग पर हेड 550 रुपयाचं असतं, कुठच्या रेस्टॉरंटचं 5,500चं असतं, कुठच्या रेस्टॉरंटमध्ये 15,000चं असतं. म्हणजे सुपर फाईन डायनिंग मध्ये तुम्हाला ते त्या हिशोबाने पण मिळतं. म्हणजे असे रेस्टॉरंट्स आले जिथे लोक आज 7,000 आणि 6,500 आणि 9,000 रुपये पर हेड सुद्धा चार्ज करतात. त्याला सुपर फाईन डायनिंग आपण म्हणू शकतो त्या रेस्टॉरंट. तर या टाईपच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतात की तुम्ही ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू कशी वाढवू शकता. मला जर माझ्या कस्टमरचं ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू समजलं ना, मग मला हे डोकं लावायचंय की वाढवू कशी. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या पॉकेट कॅमेराचं जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर 55,000 आणि 72,000. तर 72,000 मी काय केलंय, अपसेल केलं, माझ्या ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यूला वाढवले. जसं आपण बिझनेसमध्ये म्हणतो ना लाईफ टाईम व्हॅल्यू ऑफ अ कस्टमर. समजा एखादा नेटफ्लिक्सचा कस्टमर असेल तर त्याच्या महिन्याची किंमत फक्त 600 रुपये, वार्षिक झाले 7,200 रुपये. पण ते ऍडिक्टिव्ह नेचरचं काम असल्यामुळे तुम्ही एकदा जर त्याच्यावर जुडलात तर लाईफ टाईम तुम्ही ते 7,200 रुपये पे करतच राहणार. कदाचित तुम्हाला
पहिल्यांदा अक्वायर करण्यासाठी नेटफ्लिक्सने भरपूर पैसे खर्च केले असतील, कदाचित 4-5 हजार रुपये किंवा 10 हजार रुपये खर्च, विच इज मच मोर देन व्हॉट यू आर पेइंग पर मंथ. परंतु जर तुम्ही त्याचा लाईफ टाइम व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं मग ते परवडतं. समजला? तर दिस आर व्हेरियस फॉर्मॅट्स ऑफ व्हॅल्यू क्रिएशन. सो आय थिंक दिस वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. आणि जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि आमचे जर कॉन्टेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कशी व्हॅल्यू ऍड करताय ते आम्हाला डेफिनेटली ऐकायला आवडेल. मला तर असं वाटतं की प्रत्येक माणसाकडे एक चांगली स्ट्रॅटेजी असतेच. जर इफ यू डोंट माइंड कॅन यू प्लीज शेअर, कारण लोकांनाही ते शिकायला बरं वाटेल आणि तुमची प्रसिद्धी होईल. कारण तुमच्या कमेंटमधनं त्यांना अशी चांगली आयडिया येईल ज्याच्यामध्ये ते नवीन पद्धतीने व्हॅल्यू क्रिएट करतील त्यांच्या कस्टमरसाठी आणि दे विल बी ग्रेटफुल टू. डू लाईक, कमेंट अँड शेअर दिस कॉन्टेंट. थँक्यू सो मच. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.